चारधाम महामार्ग परियोजना उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी ही एक। 2018 साली या योजनेअंतर्गत उत्तरकाशी येथे सिलकियारा बारकोड बोगदा तयार करण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आणि याचं काम सुरू झालं। चारधाम महामार्गाचा भाग म्हणून धरासू ते यमुनोत्री हे अंतर 20 किलोमीटरने म्हणजेच तासाभराने कमी करण्यासाठी या बोगद्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता। 2 लेनच्या 4.5 किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्याचं काम गेली 4 वर्ष नीट सुरू होतं। इतक्यातच 12 नोव्हेंबर 2023 रोजी एक दुर्घटना घडली। संध्याकाळी 5:30च्या दरम्यान बांधकाम केलेला एक भाग अचानक कोसळला। कसलीही जीवितहानी झाली नाही, पण 41 कामगार त्या बोगद्यात अडकले। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही उत्तरकाशी बोगद्याच्या याच दुर्घटनेबाबत सविस्तर सांगणार आहोत। नमस्कार, मी सागर जाधव, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे। 12 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरळीत काम सुरू असताना 5:30च्या दरम्यान बोगद्याचा सिलकियारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचला आणि त्यात 41 कामगार मृत्यूच्या दारात अडकले। बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आणि गेल्या 2 आठवड्यांपासून याच घटनेच्या बातम्या झळकत होत्या। पंतप्रधानांपासून संरक्षण दल, विविध बचावकार्य संस्था यांनीही या घटनेत लक्ष घातलं। मजूर अडकल्याची माहिती मिळताच आधी ते जिवंत आहेत का याची शहानिशा करण्यात आली। या सर्व 41 मजुरांनी आपण आता सुखरूप आहोत आणि कोणीही जखमी नसल्याची माहिती दिली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण पुढेच एक खडतर आव्हान होतं, ते म्हणजे त्यांना या बोगद्यातून बाहेर काढण्याचं। यासोबतच NDRF, SDRF, BRO आणि ITBPचे 160 कर्मचारी मदत कार्यात सहभागी झाले। या बचावकार्य मोहिमेला नाव दिलं गेलं ऑपरेशन जिंदगी। बोगद्यात 260 मीटर आतमध्ये मातीच्या ढिगाऱ्यापलीकडे अडकलेल्या मजुरांना बाहेर काढणं भयंकर मोठं आव्हान होतं आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्यांना जिवंत ठेवणं। केंद्र आणि उत्तराखंड राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा मजुरांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतल्या। 16 नोव्हेंबरला नवीन ड्रिलिंग मशीनद्वारे बोगद्याचं खोदकाम सुरू करण्यात आलं। त्यांना खाद्य कसं पुरवायचं याचा विचार सुरू झाला। यासाठी यंत्रणांनी एका 6 इंची व्यासाच्या पाईपलाईनद्वारे त्यांना ऑक्सिजन, जेवण आणि पिण्याचं पाणी पुरवायला सुरुवात केली। खिचडी, सफरचंद, केळी आणि इतर खाद्य त्यांना पुरवण्यात येत होतं। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या 2 किलोमीटरच्या परिसरात हे कामगार अडकलेले होते आणि या ठिकाणी वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध होती। यानंतर याच पाईपद्वारे त्यांच्यापर्यंत एंडोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा पोहोचवण्यात आला। या कॅमेऱ्याद्वारे पांढऱ्या रंगाचे हेल्मेट घातलेले कामगार पाईपलाईनद्वारे मिळत असलेलं भोजन घेत असताना आणि परस्परांशी बोलताना दिसले। कामगारांचा तो छोटासा व्हिडिओ पाहून त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला होता। कामगारांचा व्हिडिओ समोर आला तो दिवस होता 21 नोव्हेंबरचा। यानंतर कामगारांकडे वॉकी टॉकी मोबाईल आणि 2 चार्जरही पाठवले गेले होते। अडकलेल्या मजुरांना तणावमुक्त ठेवणं, त्यांना धीर देणं गरजेचं होतं। झारखंडच्या खुंटी इथले रहिवासी कामगार चमरा उराव हे सुद्धा या बोगद्यात अडकले होते। सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण आणि मानसिक तणावात गेले, मात्र नंतर रेस्क्यू टीमसोबत संपर्क होताच आम्हाला बाहेर पडू असा विश्वास वाटला। जेव्हा पहिल्यांदा आमच्यासाठी जेवण आलं त्यावेळी पहिला घास खाल्ला आणि वाटलं देवच आपल्यासाठी धावून आला। रेस्क्यू टीमने आमचा ताण कमी करण्यासाठी आम्हाला मोबाईल फोन आणि बोर्ड गेम्स दिले। यानंतर आम्ही सर्व कामगार मोबाईलवर लुडोही खेळायचो। बोगद्यात हालचाल करण्यासाठी जवळपास 2 किलोमीटरचा भाग होता आणि विजेचे दिवेसुद्धा होते, त्यामुळे मजुरांची घुसमट झाली नाही। हा सर्व त्यांच्या आतल्या संघर्षाचा भाग होता, पण बाहेरून बचावकार्य संस्था एक वेगळा संघर्ष करत होत्या। सर्व मजुरांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करण्यात आल्या। सुटकेचा रस्ता तयार करण्यासाठी बोगद्याच्या वरून 86 मीटरपर्यंत खणायचं असा निर्णय घेण्यात आला। यासाठी खास करून अमेरिकेची हायटेक ऑगर मशीन खोदकामासाठी मागवण्यात आली होती, मात्र ही मशीन सतत बंद पडत असल्यामुळे कामात अडथळा येऊ लागला होता। या संपूर्ण बचाव कार्यात सर्वात जास्त मदत मिळाली ती म्हणजे आंतरराष्ट्रीय टनल तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स आणि मायक्रो टनलिंग तज्ज्ञ क्रिस कुपर यांची। ऑगर मशीन सतत बंद पडत असल्यामुळे आता यंत्रांची मदत न घेता कामगारांमार्फत खोदकाम करण्याचाही पर्याय डिक्स यांनी निवडला होता। 10 दिवसांपर्यंत याच गोष्टी सुरू होत्या। अनेकदा वाटत होतं की हे अवघड काम कधीच शक्य होणार नाही आणि कामगारांना आपला जीव गमवावा लागेल, पण अडकलेल्या कामगारांची जिद्द आणि जगण्याची प्रबळ इच्छा खरंच वाखाणण्याजोगी आहे। 17 दिवस ते 6 इंचाच्या पाईपवाटे जे काही मिळते ते खात होते आणि त्यावरच तग धरून होते। त्यांची जिद्द पाहून त्यांना बाहेर काढणाऱ्या टीमची इच्छासुद्धा बळावली होती। तांत्रिक अडथळे बरेच आले, पण त्यावर मात करण्यासाठी अनेक पर्यायसुद्धा शोधले गेले होते। आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय मशीन, विविध संस्थांचे शेकडो जवान इतकं असतानाही बचाव कार्यास विलंब का होतोय असे प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आले होते। त्यामुळे आता काहीतरी वेगळी शक्कल लढवावी असे डिक्स आणि कुपर यांनी ठरवलं आणि एका जुन्या पद्धतीचा वापर केला गेला, ती म्हणजे रॅट होल मायनिंग। उंदीर ज्याप्रमाणे जमिनीत बीळ तयार करतात त्याच पद्धतीने रॅट मायनर्सच्या साहाय्याने बोगदा तयार केला जातो। 12 रॅट मायनर्सची टीम तयार झाली आणि आपला जीव धोक्यात घालून कामाला लागली। बोगद्याच्या वरच्या टेकडीवर उभं खोदकाम म्हणजेच व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू करण्यात आलं होतं।
या बचाव कार्याबाबत म्हणायचं झालं तर हिमालयन भागांमध्ये रस्ते, रेल्वे प्रकल्प राबवणं नेहमीच आव्हानात्मक असतं. त्यातच भूस्खलनाची भीती जास्त असते. या बोगद्याचं बचाव कार्य एकाच वेळी 5 पातळ्यांवर सुरू होतं. रॅट मायनर्सनी मेहनत करायला सुरुवात केली आणि दिवस-रात्र परिश्रम केल्यानंतर 17 दिवसानंतर अखेर 28 नोव्हेंबरला दुपारी बचाव पथक कामगारांपर्यंत पोहोचलं. यानंतर कामगारांना एक एक करून बाहेर काढण्यास सुरुवात झाली आणि सगळ्यांची सुटका झाली. सर्वच कामगार सुखरूप होते आणि आनंदात होते. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता की स्थलांतरित मजूर म्हणजे भारताची 37% लोकसंख्या, त्यांची आपण काय काळजी घेतो? त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उत्तर काशीचं हे बचाव कार्य. हे मजूर कुणी उच्चपदस्थ नव्हते, तरीही त्यांच्यासाठी सारी यंत्रणा एक दिलाने कामाला लागली होती. संपूर्ण देश प्रार्थना करत होता, जसं आपण एक कुटुंबच आहोत. याच एकतेमुळे मृत्यू हरला आणि जिद्द जिंकली. हीच आपल्या देशाची खरी सुंदरता आहे. अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.